केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये शेतकरी, युवक व ग्रामीण भारताच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये शेतकरी, युवक व ग्रामीण भारताच्या अपेक्षांना न्याय मिळालेला नाही अशी टीका खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे। महागाई, बेरोजगारी व शेतीतील वाढता खर्च यावर ठोस उपाययोजना नसल्याचे त्यांनी नमूद केले। केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला त्यामध्ये निराशाजनक हा अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्राच्या वाटेला आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्याच्या वाटेला भोपळा आलेला आहे। काहीच निधी या ठिकाणी पडलेला नाही। खऱ्या अर्थानं यात शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे। एकीकडं सत्तेवर येताना या सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देऊ। हमी भावावर गेल्या वर्षभरात कधी सरकारने तोंड उघडलेलं नाही किंवा त्याच्यावर काही धोरणं आखलेली नाही। आणि इकडे हमी भाव न देता दररोज खतांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत। आताच शेतकऱ्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं की 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की 15,000 रुपये टाकले की एक ट्रॉली घेऊन जायला लागत होती, खतं घेऊन यायला लागलं। आणि आज 15,000 रुपयेमध्ये एक पिशवीवर पण खतं येत नाहीत मोटरसायकलवर, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एवढ्या किमती खतांच्या वाढलेल्या म्हणजे शेतीचा उत्पन्नाचा आणि विक्रीचा ताळमेळच लागत नाही अशी परिस्थिती शेतकरी बांधवांमध्ये झालेली आहे। अपेक्षित होतं की शेतकऱ्यांना यातून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल, तसं काही घडलेलं नाही। युवकांसाठी मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होतील असं या शासनाकडून अपेक्षित होतं, परंतु नुसतं स्किल डेव्हलपमेंट म्हणून नावाखाली या ठिकाणी स्कीम जाहीर केलेल्या आहेत। स्किल डेव्हलपमेंट होऊन मुलं एकदा स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्यांना नोकऱ्याचं काय याच्यावर ठोस आश्वासन कुठं झालेलं दिसत नाही। त्यामुळं या अर्थसंकल्प हा अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प आहे। महाराष्ट्रातल्या सिंचनाचे जे काही प्रकल्प आहेत त्याला निधी किती पडला आहे ह्याचा सुद्धा उल्लेख यामध्ये नाही आहे। त्यामुळं अत्यंत निराशाजनक हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तेच सांगितलं ना, शेती उत्पन्नातून ज्या गोष्टी निर्माण होतात त्याला कुठंच हमी भाव दिलेला नाही आहे। त्यामुळे हा फटका मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बसणार आहे। शेतकऱ्याची काळजीच केली नाही या अर्थसंकल्पात, फक्त उद्योगपतींचे अर्थसंकल्प आहे। शेतकऱ्यांसाठी MSP ला कायदेशीर हमी देण्यात आलेली नाही, तसेच महाराष्ट्रासाठी स्वतंत्र सिंचन निधीची घोषणा न झाल्याने नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले। युवकांसाठी रोजगार निर्मितीच्या ठोस योजना नसून हा अर्थसंकल्प मोठ्या उद्योगपतींसाठी असल्याची टीकाही त्यांनी केली आहे।